नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चिकन मटनला पण तुम्ही विसरून जाल अशी काळ्या वाटाण्याची भाजी कशी करायची ती पाहणार आहोत. एकदम अशी चमचमीत आणि झणझणीत भाजी आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर इकडे एक टोमॅटो घेतलेला आहे असा तुकडे करून तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये इकडे मी काळे वाटाणे आहेत ते असे उकडवून घेतलेले आहेत. आपण आता हे थोडे असे बघू शकता चेक करून उकडलेले आहेत वाटाणे. आपण आता हे 2 चमचे या मिक्सरच्या जारमध्ये काळे वाटाणे आहेत ते घालायचे आहेत व मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. बघू शकता असं मी वाटून घेतलेलं आहे. आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपण आता एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इकडे फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी 2 कांदे घेतलेले आहेत असे उभे चिरून ते घालायचे आहेत या तेलामध्ये. त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते घालायचं आहे व आपण आता हे परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. कांद्याचा कलर आहे तर थोडासा असा लालसर झाला पाहिजे. बघू शकता कांद्याचा कलर आहे तो लालसर झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 कप सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे व मीडियम फ्लेमवर आपण आता हे परतवून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा कलर आहे तो थोडासा लालसर झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा आणि खोबऱ्याचा कलर बघू शकता तुम्ही लालसर झालेला आहे आणि आपलं वाटण पण आहे मसाला तो तयार झालेला आहे. आपण आता हा थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. वाटण आणि आपला मसाला पण तयार आहे. आपण आता मस्तपैकी चमचमीत झणझणीत अशी काळ्या वाटाण्याची भाजी आहे ती तयार करायची आहे. फ्राय पॅनमध्ये तेल घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये तेजपत्त्याची पानं आहेत ती घालायची आहेत. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आहेत ती घालणार आहोत. त्यानंतर जो आपण कांदा आणि खोबऱ्याचा मसाला तयार केला होता तो घालायचा आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा व चांगला आपण आता हा मसाला आहे तर 2 ते 3 मिनिटं या तेलामध्ये चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये कलरसाठी फक्त अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर बाकीचे मसाले आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत. अर्धा चमचा याच्यामध्ये गरम मसाला आहे तो घालायचा आहे व मीडियम फ्लेमवर आपण आता हे 5 ते 6 मिनिटं चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे मसाल्याला. आपण आता याच्यामध्ये जे आपण काळे वाटाणे उकडवून घेतले होते ते घालायचे आहेत. मी 1 कप इकडे काळे वाटाणे उकडवून घेतलेले आहेत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्तपैकी असा मसाला काळे वाटाण्यांना लागला पाहिजे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते घालायचं आहे. त्यानंतर जो आपण टोमॅटो आणि काळे वाटाण्याचा मसाला केला होता वाटण ते घालायचं आहे. चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व परत आपण परतवून घेणार आहोत व 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण आता हे मस्तपैकी असं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपली 5 ते 6 मिनिटं बघू शकता झालेली आहेत. मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. थोडीशी बारीक कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि मस्तपैकी चमचमीत अशी काळे वाटाण्याची भाजी आहे ती तयार झालेली आहे. चिकन मटन खाणं विसरून जाल अशी एकदम भारी बनते आणि ही भाजणीचे वडे असतात त्याच्याबरोबर खाल्लात तर एकदमच भारी. बघू शकता आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.